Okay, so today we start with subject GIS and topic name is database management system and processing system. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नक्की काय, प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे काय? डेटाबेस म्हणजे काय असतं की जो काही तुमचा डेटा असतो कलेक्ट केला वेअर रिसोर्स कडून, तो डेटा तुम्ही स्टोअर करून डेटा यूज करता आणि ते डेटा स्टोअर करून त्याचं मॅनेजमेंट करत असता. त्यानंतर प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे काय, जो काय तुम्ही डेटा स्टोअर करता त्यावरती प्रोसेसिंग करून तुम्ही काय करता, इन्फॉर्मेशन क्रिएट करता की ज्या इन्फॉर्मेशन तुम्हाला वेगवेगळे डिसिजन्स काय करता येतात, घेता येतात. त्या सगळ्या टॉपिकचं नाव काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि जीआयएस म्हणजे काय, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. म्हणजे तुमच्या जॉग्राफीमध्ये तुमचा जे अर्थ आहे, अर्थमध्ये जे काही तुमचा सगळा डेटा आहे, अर्थचा सगळा डेटा स्टोअर करून त्यावरती प्रोसेसिंग करून त्याच्यातून इन्फॉर्मेशन क्रिएट करणे आणि एका सिस्टीममध्ये टाकणे, यालाच आपण काय म्हणतो, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असं म्हणतो. तर नेक्स्ट बघू आपण इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन मध्ये काय आहे बघा, त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन आपण यामध्ये घेतलेलं आहे. डेटाबेस मॅनेजमेंट अँड प्रोसेसिंग फंक्शन्स आर मेन पार्ट ऑफ जीआयएस. म्हणजेच काय, डेटाबेस मॅनेजमेंट अँड प्रोसेसिंग फंक्शन्स हे अतिशय महत्वाचे भाग आहेत कोणाचे, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमचे. कारण का ह्याच्या थ्रूच आपण काय करतो, वेगळी इन्फॉर्मेशन काय करत असतो, जनरेट करत असतो. आता रिसेंटली एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे आता कोरोनाचं आपण बघतोच आहे की वेगवेगळ्या रिसोर्सेस थ्रू तुमचा डेटा काय केला जातो, पोहोचवला जातो हेल्थ सेंटरकडे आणि तिथून तो डेटा काय करतो, सेंट्रल सर्व्हरला जातो आणि नंतर आपल्याला मॅप मध्ये दिसतं की कुठल्या एरियामध्ये किती पेशंट्स आहेत आणि काय आहेत. आणि त्याच्यानुसार जसं आता क्रायटेरिया केलेला आहे, रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन अशा वेगळ्या पद्धतीचे काय केलेले आहेत, झोन्स केलेले आहेत. आणि त्याच्यानुसार आपल्याला कळतं की कुठला शहर, कुठली सिटी कुठल्या झोन मध्ये आहे आणि किती डेंजर आहे. आणि त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया वगैरे दिलेला असतो की त्यामध्ये जसं डेटाबेस मध्ये तुम्हाला दिलं असतं, कंडिशन्स वगैरे दिले असतात की त्याचा वापर करून तुम्ही काय करताय, वेगवेगळे रेकॉर्ड फेच करून तो डेटा डिस्प्ले करता. म्हणजे 15च्या खाली असणारे ऑरेंज झोन मध्ये आणि एकी पेशंट नसणारा काय असणार आहे, ग्रीन झोन मध्ये असणार आहे, किंवा 15 पेक्षा जास्त असणारे काय असणार तुमचे रेड झोन मध्ये असणार आहेत. नंतर हॉटस्पॉट वगैरे अशा पद्धतीचे डिसिजन्स मेकिंग करण्यासाठी आपल्याला काय करतं, त्या सिस्टीमचा उपयोग होतो. नेक्स्ट पार्ट काय बघा, डीबीएमएस बेटर फॉर ऑर्गनायझिंग स्पेशल डेटा अँड ऍट्रिब्यूट डेटा. पण डेटाबेस मध्ये तुम्हाला जे काही डेटा ऑर्गनाईज करण्यासाठी जो काही तुमचा स्पेशल डेटा असतो आणि त्याचे ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे वेगळे प्रॉपर्टीज वगैरे जे असतात ते सगळे तुम्हाला हे करण्यासाठी उपयोग केला जातो. DBMS is support storage and manipulation of both geometry and attribute data and all special queries. DBMS कशाला सपोर्ट करतो, सगळा तुमचा जो काही डेटा आलेला असतो ते स्टोअर करणे आणि तो मॅनिपुलेट करणे. आणि तो डेटा कुठल्या प्रकारचा असू शकतो, जॉमेट्री असेल तर त्याचे ऍट्रिब्यूट असतील तर त्याचे स्पेशल क्युरीज वगैरे असतील, हे सगळे डेटा स्टोअर करण्यासाठी तुमचा काय करतो, उपयोग केला जातो. दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट प्रोसेस. आता नेक्स्ट आपण बघूया सिस्टीम. जसं आपण आता बघितलं, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय, सगळा तुमचा आजचा डेटा तुम्ही काय करणार आहे, एका कम्प्युटर सिस्टीम मध्ये काय करणार आहे, स्टोअर करणार आहे आणि त्याच्यापासून तुम्ही काय क्रिएट करणार आहे, इन्फॉर्मेशन क्रिएट करणार आहे. मग ते क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, तर तुम्हाला काय लागणार, हार्डवेअर लागणार आहे, सॉफ्टवेअर लागणार आहे, बरोबर आहे. हार्डवेअर म्हणजे तुमचे कम्प्युटर सिस्टीम असतील, स्कॅनर असतील, प्रिंटर असतील, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे त्यामध्ये आलेल्या असतील. आणि त्यानंतर त्याला लागणारे सॉफ्टवेअर, म्हणजे जो काय तुमचा डेटा येणार आहे ते हार्डवेअर रन करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, सॉफ्टवेअर लागणार आहे. जो काही तुम्ही डेटा क्रिएट करणार, त्याचं रिपोर्ट जनरेट करण्यासाठी, मॅप्स क्रिएट करण्यासाठी, इन्फॉर्मेशन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर लागणार आहे. तर त्याच पद्धतीचं आपण कुठलं सॉफ्टवेअर आपल्या सिलेबसला आपल्याला दिलेलं आहे, तर QGIS. QGIS नावाचं सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल करून दिलं आहे. एक प्रकारचं ते फ्रेमवर्क आहे की ज्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो, वेगळ्या पद्धतीचे मॅप्स वगैरे क्रिएट करू शकतो, इन्फॉर्मेशन जनरेट करू शकतो आणि आपल्याला त्यातून इन्फॉर्मेशन किंवा डिसिजन घेता येते. त्यामध्ये असे वेगळे लेयर्स दिले, ते सगळ्या लेयरचे एकत्रित करून आपण एक छोटासा मॅप क्रिएट करू शकतो, इन्फॉर्मेशन क्रिएट करू शकतो की ज्याच्यावर वेगळे डिसिजन्स आपल्याला काय करता येतात, घ्यायला येतात. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. नेक्स्ट नेक्स्ट बघा, ते जीआयएसची फंक्शनॅलिटी काय. जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम तुम्ही जे काय तयार करणार त्याची फंक्शनॅलिटी काय, त्याचा उपयोग काय, त्याचं काय, त्याची एबिलिटी काय. तर फर्स्ट आपण बघणार आहोत, एबिलिटी टू इन्क्रिमेंटली लोड डेटा ऑन द फ्लाय. म्हणजे तुमचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, फ्रेमवर्क आहे, त्या फ्रेमवर्क मध्ये तुमचा आलेला डेटा काय करायचा, लोड करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, स्टोअर करायचं. त्यानंतर ते स्टोअर करून डिस्प्ले करायचं. नेक्स्ट काय, एबिलिटी टू टॅग व्हेरियस रिपोर्ट्स अँड ऍट्रिब्यूट्स ऍज जिओ ऑब्जेक्ट्स. म्हणजे तुमचा सगळा जो काही डेटा तुम्ही त्या फ्लायवरती लोड केलेला असता, फ्रेमवर्क टाकलेला असता, त्याच्यातून काय करायचे, व्हेरियस रिपोर्ट्स तयार करायचे. रिपोर्ट्स म्हणजे तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट असतं की ज्याच्यावर आपण काय करू शकतो, डिसिजन घेऊ शकतो, कुठल्या एरियामध्ये किती काय काय, कसे कसे काय काय पेशंट्स आहेत, होम क्वारंटाईन किती आहेत, किंवा संशयित किती आहेत, किंवा आता कोरोना बरे झालेले किती आहेत, किंवा त्यांना लागण किती लोकांना झालेली आहे, हे सगळ्याचे रिपोर्ट तुम्हाला त्यामध्ये दिसतात. मग आणखी दुसरी काय एबिलिटी आहे, टू रन द स्पेशल एसक्यूएल रिपोर्ट. एसक्यूएल रिपोर्ट्स म्हणजे काय, तुम्ही स्पेसिफिक कंडिशन सेट करून तुम्ही काय करू शकता, हे रिपोर्ट्स काय करू शकता, क्रिएट करू शकता.
SQL म्हणजे काय, स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. त्या पद्धतीने तुम्ही क्युरीज काय करू शकता, त्यावरती फायर करू शकता. त्याचं आणखीन एक एक्झाम्पल म्हणजे काय, की आता जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला चेक करायचं की कुठल्या झोनमध्ये आहे. तर झोन सेट कसं करणार, की अबो 15. मग तुम्ही कंडिशन सिलेक्ट पेशंट ग्रेटर दॅन 15. ओके, मग ती कंडिशन तुम्ही सेट करता की ज्या एरियामध्ये 15 पेक्षा जास्त पेशंट आहेत त्या एरियाला काय कलर करा, तुम्ही रेड कलर करा. की ज्या एरियामध्ये जे पेशंट 15 पेक्षा कमी आहेत त्याला काय करा, तुम्ही ऑरेंज झोन द्या. आणि ज्या एरियामध्ये पेशंट तुमचे 0 आहेत ते काय करा, ग्रीन झोन द्या. म्हणजे अशा पद्धतीचे वेगळे क्युरीज तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये फायर करू शकता आणि त्याचा उपयोग करू शकता. एबिलिटी फॉर मॅप टू ऍक्ट ऍज अ सिलेक्टर. शेवटी सगळ्यात जो काही डेटा असतो तो मॅप मध्ये तुम्ही काय करता, स्टोअर करून ठेवता, मॅप मध्ये डिस्प्ले करता. जसं आता आपण महाराष्ट्राचा मॅप बघत असतो दररोज आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा टीव्हीवरती दाखवलेले असतात, तर त्याच्यावरून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळते. आणखीन पुढचं काय ते बघा, एबिलिटी टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू ऑल प्लॅटफॉर्म. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुमचा जो डेटा आहे GIS मधला, तो तुम्हाला प्रॉपरली काय करता ते दाखवता येतो, की वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये पण ते काय करता येतं, वापरता येतात. सो दिस ऑल अबाउट द, हे सगळं कशाबद्दल आहे, GIS फंक्शनॅलिटी बद्दल. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, स्पेशल डेटा इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर. स्पेशल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी एक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फ्रेमवर्क लागतं सगळा डेटा स्टोअर करण्यासाठी. तर ते काय दिले, स्पेशल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर, SDI. SDI इज अ फ्रेमवर्क फॉर शेअरिंग अँड इंटिग्रेटिंग ऑफ लोकेशन बेस्ड डेटा युझिंग द इंटरनेट. सगळं हे सगळा जो काही डेटा आहे तो डेटा एकत्र करणे, फ्रेमवर्क मध्ये शेअर करणे आणि तुमच्या लोकेशन बेस युझिंग द इंटरनेट. इंटरनेटचा वापर करून समजा सगळा डेटा काय करेल, बाकी सगळ्या ठिकाणी काय करणार, तुम्ही शेअर करणार. त्यालाच आपण काय म्हणतो, SDI. त्यासाठी आपण काय करतो, फ्रेमवर्क युज करत असतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर युज करत असतो. म्हणजे कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड्स ऑन डेटा. कुठल्या प्रकारचा डेटा येतो, तुम्ही सर्व्हिस कसली प्रोव्हाइड करता, त्याचे पॉलिसीज आणि ऍप्लिकेशन्स और टेक्नॉलॉजी, कुठल्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स किंवा टेक्नॉलॉजी तुम्ही युज करता, त्या सगळ्यावरती तुमचा डेटा कसा शेअर करायचा आहे हे डिपेंड असतं. मग ते सॉफ्टवेअरचे बेसिक काही कंपोनंट्स आहेत किंवा फ्रेमवर्कचे काही कंपोनंट्स आहेत जे काही तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर यूज करणार, ते कंपोनंट्स कुठले कुठले आहेत. तर सगळ्यात पहिले बोलतो सॉफ्टवेअर क्लायंट. सॉफ्टवेअर क्लायंट काय करतो, तुमचा डेटा डिस्प्ले करतो, क्युरीफायर करतो, अनालाइज करतो, ठीक आहे, सॉफ्टवेअरचा क्लायंट. नंतर काय करतो, कॅटलॉग सर्व्हिसेस. कॅटलॉग सर्व्हिस मध्ये काय होतं, डेटा तुम्ही फाइंड आउट करता, म्हणजे डिस्कवर करता, डेटा सर्च करता, ब्राउज करता, वेळ क्युरी फायर करता. तर क्युरिंग ऑफ मेटा डेटा, म्हणजे तुमचा जो काही डेटा असतो तो क्युरी वगैरे फायर करता. स्पेशल सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता, स्पेशल डेटा सेट और अदर रिसोर्सेस, अशा वेगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅटलॉग थ्रू काय करता, तुम्ही देत असता. स्पेशल डेटा सर्व्हिसेस मध्ये काय दिलं जातं, इट अलाउज डिलिव्हरी ऑफ डेटा ऑफ वाया द इंटरनेट. काय करतं, तुम्हाला तुमचा जो काही डेटा तुम्ही प्रोव्हाइड करणार, इंटरनेट थ्रू तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करण्याची फॅसिलिटी कोण अवेलेबल करून देतं, स्पेशल डेटा सर्व्हिसेस. नंतर आहे स्पेशल डेटा रिस्पॉझिटरी. म्हणजे समजा काय डेटा आहे स्टोअर करण्याची फॅसिलिटी कोण देत असतं तुम्हाला, स्पेशल डेटा रिस्पॉझिटरी देत असतं. त्यानंतर बघा, GIS सॉफ्टवेअर टू क्रिएट अँड अपडेट स्पेशल डेटा. तुम्हाला सपोज काय स्पेशल डेटा क्रिएट करायचा आणि अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय यूज करता, GIS सॉफ्टवेअर यूज करता. त्याचा वापर करून तुम्ही काय करता, स्पेशल डेटा क्रिएट करणे किंवा अपडेट करता. नेक्स्ट काय दिले बघा, स्पेशल डेटा स्टोरेज अँड मेंटेनन्स. तुमचा जो काही स्पेशल डेटा असतो तो डेटा स्टोअर करायचा आहे आणि मेंटेन करायचा आहे. डेटा तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करता, तर टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करता. मग तुम्ही किती टेबल क्रिएट असतात, त्याचे इंडेक्सिंग किती आहेत, म्हणजे टेबल्समध्ये रोज कॉलम्स किती आहेत, त्याच्यावरती काय एस्टिमेट होतं, इट एस्टिमेट द अमाऊंट ऑफ डिस्क स्पेस रिक्वायर्ड. मग ते डेटा स्टोअर करण्यासाठी किती तुम्हाला हार्ड डिस्क लागणार आहे, किती स्पेस लागणार आहे, हे तुमचं काय त्यामध्ये एस्टिमेट केलं जातं. बरोबर आहे. नंतर डिफाईन द रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्टेंट्स. तर इंटिग्रिटी कन्स्टेंट्स कुठले आहेत, त्याचे डिलीटेड अपडेटेड हे सगळे ते काय इंटिग्रेटेड कन्स्टेंट्स आहेत. नेक्स्ट काय डिझायनिंग इंडेक्स, हे अतिशय महत्वाचं आहे. इंडेक्सिंग काय डिझाईन करायचं, तुमचा जो काय डेटा रिट्रायवल तुम्ही करत असता, की यामध्ये 1 ते 10 वर्षाची मुलं किती आहेत ते डेटा फेच करून, आता बघा कोट्यावधी लोक असतात त्यामध्ये फक्त 1 ते 10 वर्षाची मुलांची संख्या आपल्याला बघायची आहे, बरोबर आहे. तर ते आपल्याला डेटा स्पीडअप म्हणजे रिट्रायवल स्पीडअप करण्यासाठी आपण इंडेक्सिंगचा वापर करतो. नंतर आपण सर्चिंगचे जे नंबर ऑफ सर्चिंग आहे ते कमी करण्यासाठी म्हणजे कंडिशन सेट करतो, म्हणजे 1 ते 10 वर्ष मुलं एरिया सेट करतो. मग अशा पद्धतीने तुम्ही इंडेक्सिंग क्रिएट केल्यामुळे काय होतं, तुम्हाला त्याचा फायदा. तर त्याच्यामुळे ते स्पीड अप द रिट्रायवल ऑफ डेटा फ्रॉम RDMS रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बाय रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ रिसर्चिंग. म्हणजे वेगळे टेबल्स एकत्र कनेक्ट केले असतात त्यामुळे तुमचा डेटा एकदम काय करता येतो, फेच करता येतो. कमीत कमी वेळेत तुम्हाला डेटा काय करता येतो, फेच करता युझिंग द इंडेक्सिंग. नेक्स्ट आहे डिझायनिंग व्ह्यूज टू ऍक्सेस द कॉम्बिनेशन ऑफ रिलेटेड टेबल्स.
आता जो काय आपल्याला डेटा हवा असतो तो एकाच टेबलमध्ये स्टोर असतो असं नाही, ठीक आहे. तर वेगवेगळ्या टेबलमध्ये डेटा आपल्याला पेज करण्यासाठी आपण काय करतो, व्ह्यूज क्रिएट करतो. त्या व्ह्यूचा उपयोग करून कॉम्बिनेशन करून काय करतो आपण, वेगवेगळ्या टेबलमध्ये डेटा काय करत असतो, ऍक्सेस करत असतो. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स इश्यूज. तर तुमचं परफॉर्मन्स चांगलं होण्यासाठी आपण काय करतो, नॉर्मलायझेशन, नॉर्मलायझेशन ऑफ टेबल ही टेक्निक यूज करतो आणि त्याचा ते परफॉर्मन्सचे जे काही इश्यूज आहेत ते इश्यूज आपण काय करतो, सॉल्व्ह करतो. नॉर्मलायझेशन केल्यामुळे काय होतं, तुमचा डेटा इझिली सेपरेट केला जातो, ज्याच्यामुळे तुम्हाला काय करतं, परफॉर्मन्स मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. हे अतिशय महत्वाचे काय स्पेशल डेटा स्टोरेज अँड मेंटेनन्सचे पॉईंट्स आहेत. नेक्स्ट आपण बघूया स्पेशल क्युरी अँड अनालिसिस. स्पेशल क्युरी अँड अनालिसिस म्हणजे काय, तर क्युरी ऑपरेशन इज बेस्ड ऑन एसक्यूएल. हे सगळे जेएस मध्ये तुम्ही जे काय क्युरीज फायर करतात ते एसक्यूएल बेस असतं, म्हणजे स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. ते स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं क्युरी फायर करण्यासाठी, म्हणून त्याला म्हटलंय स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज. म्हणजे एक्झाम्पल दिले, सिलेक्ट ऑल डिस्ट्रिक्ट वेअर लिटरसी रेट इज ग्रेटर दॅन 60. असे सगळे डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये लिटरसी रेट आहे 60 पेक्षा जास्त आहे. हेच तुम्ही आता काय करू शकता, सिलेक्ट ऑल डिस्ट्रिक्ट वेअर कॉर्नर पॉझिटिव्ह रेट इज ग्रेटर दॅन 50, लेस दॅन 50, इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने क्युरीज फायर करून तुम्ही काय करत असता, त्या पद्धतीने ते क्युरीज फायर करून ते अनालिसिस करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण यूज काय करतो, जेएस मध्ये स्पेशल क्युरी अँड अनालिसिस कन्सेप्ट काय करतो आपण यूज करत असतो. नंतर काय दिलं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटा स्टोअर करून ते मॅनेज करून एका कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण जे कन्सेप्ट यूज करतो त्याच आपण काय म्हणतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं म्हणतो. हे कशासाठी यूज करतात, द अमाऊंट ऑफ डेटा युजली क्वाईट लार्ज. मग खूप मोठा डेटा जर तुम्हाला स्टोअर करत असेल तर तुम्ही काय करता, डेटाबेस मॅनेजमेंटचा यूज करता. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा तुम्हाला काय करता, स्टोअर करायचा. ठीक आहे. नेक्स्ट काय, तर डेटा इटसेल्फ हॅज सिम्पल अँड रेग्युलर स्ट्रक्चर. तुमचा डेटा अतिशय सिम्पल असला पाहिजे आणि ते रेग्युलर स्ट्रक्चर मध्ये असेल तर प्रॉपरली तुम्हाला त्यामध्ये स्टोअर करता येतो. देर इज लार्ज एंड युजर कम्युनिटी. तर खूप भरपूर युजर्स तुमचे जे डेटा ऍक्सेस करणार असतील, यूज करणार असतील, तर ते काय असतं, दिस इज लार्ज एंड युजर कम्युनिटी. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही काय करता, डेटाबेस यूज करता. परत सांगतो बघा, तर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे तेव्हा तुम्ही डीबीएमएस यूज करता. अतिशय सोप्या पद्धतीने रेग्युलर स्ट्रक्चर मध्ये स्टोअर करायचं असेल तर तुम्ही डीबीएमएस यूज करता. त्यानंतर लार्ज युजर असतील, एंड युजर भरपूर असतील तुमचे, तर फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, भरपूर युजर्स आहेत, ठीक आहे. अशा युजर्स कम्युनिटी असेल तर तुम्ही काय करता, डीबीएमएस काय करता, कन्सेप्ट यूज करत असता. नेक्स्ट बघा, मग डीबीएमएस का वापरायचं, त्याचा उपयोग काय. तर पहिला उपयोग बघा त्याचा काय, तर डीबीएमएस सपोज द स्टोरेज अँड मॅनिप्युलेशन ऑफ व्हेरी हाय लार्ज डेटा सेट. डीबीएमएस जे आहे ते खूप मोठा डेटा स्टोअर करण्यामध्ये आणि मॅनिप्युलेशन करून भरपूर मोठा डेटा मॅनिप्युलेशन करण्यासाठी काय असतं, कॅपेबल आहे. त्यासाठी आपण काय करतो, डीबीएमएस यूज करतो. म्हणजे डीबीएमएस कशाला सपोर्ट करतो, भरपूर डेटा स्टोअर करण्यासाठी आणि तो डेटा मॅनिप्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करतो, सपोर्ट करतो. त्यानंतर डीबीएमएस सपोर्ट द कन्करंट यूज ऑफ सेम डेटा बाय मेनी युजर्स. म्हणजे एकच डेटा भरपूर युजरना तो काय करतो, यूज करायला देतो. एकच डेटा भरपूर युजर काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. आता बघा, कोरोनाचा जो काही डेटा भरपूर युजर ऍक्सेस करतात, फेसबुक डेटा भरपूर युजर ऍक्सेस करतात. आता ग्रुपमध्ये तुम्ही एखादा मेसेज टाकला, भरपूर युजर ऍक्सेस करतात. भरपूर युजर्स ऍक्सेस करण्यासाठी काय करतो, परमिशन देतो. डीबीएमएस सपोर्ट्स यूज ऑफ डेटा मॉडेल. वेगवेगळे डेटा मॉडेल्स तो काय करतो, यूज करतो. त्या मॉडेलला पण तो काय करतो, सपोर्ट करतो. वेगळ्या स्ट्रक्चर वगैरे जे असतात त्यांना तो डीबीएमएस काय करतो, सपोर्ट करतो. डीबीएमएस प्रोव्हाइड्स हाय लेवल डिक्लेअरेटिव्ह क्युरी लँग्वेज. म्हणजे एसक्यूएल सारखं क्युरी लँग्वेज वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय डेटा रिट्राईव्ह करता, पेज करता तुम्ही प्रोव्हाइड करताय. डीबीएमएस कॅन बी इन्स्ट्रक्टेड टू गार्ड ओव्हर डेटा करेक्टनेस. म्हणजे जो काही तुम्ही डेटा स्टोअर करा, सपोज आता मोबाईल नंबर असतो त्यामध्ये फक्त नंबर स्टोअर, कळलं का, नेम असेल तर कॅरेक्टर स्टोअर. मग अशा पद्धतीने तुमचा डेटा करेक्ट येतो की हे पण चेक करतात. त्यासाठी डीबीएमएस अतिशय महत्वाचं. तर डीबीएमएस इन्क्लूड डेटा बॅकअप अँड रिकव्हरी फंक्शन, द कंट्रोल ऑफ डेटा रिडन्सी. तर तो बॅकअप घेतो, ठीक आहे, त्याची रिकव्हरी करतो आणि तो डेटा रिपीट होऊ नये, डेटा रिडन्सी पासून काय करतो, तुमचं बचावी करतो. यासाठी अतिशय महत्वाचं. तर हे काही ठराविक महत्वाचे रिझन्स आहेत की त्यामुळे आपण काय करतो, डीबीएमएस काय करत असतो, यूज करत असतो. नेक्स्ट आहे अल्टरनेटिव्ह ऑफ डेटा मॅनेजमेंट. आता कसं असतं की जो काही तुमचा डेटा असतो, प्रत्येक डेटा येतो, तो डेटा खूप मोठाच असतो असं नाहीये. तर जो काही डेटा तुमचा येतो त्याची साईज आणि त्याचे जे फंक्शनलिटी आहे ते चेक करून तुम्हाला काय करावं लागतं, डेटाबेस क्रिएट करावं लागतं. मग काही डेटा टेक्स्ट पॅड मध्ये, नोटपॅड मध्ये स्टोअर होतो. कॅल्क्युलेशन खूप असतील, न्यूमेरिकल फंक्शनलिटी वापरायची असेल तर तुम्ही एक्सेल वापरू शकता. त्याच्यापेक्षा खूप एक्सेल वापरू शकता, ऍक्सेस यूज करू शकता. खूपच डेटा मोठा असेल तर तुम्ही डीबीएमएस यूज करू शकता. डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट, डिपेंड्स ऑन क्लायंट, डिपेंड्स ऑन सिच्युएशन तुम्हाला काय करता येतो, डेटाबेसचे डेटा मॅनेजमेंटचे जे
कन्सेप्ट आहेत ते तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, अल्टरनेटिव्ह काय करू शकता, यूज करू शकता. म्हणून त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह फॉर डेटा मॅनेजमेंट. नंतर रिलेशनल डेटा मॉडेल. रिलेशनल डेटा मॉडेल अतिशय महत्वाचं आहे, कारण वेगवेगळे डेटाबेस आहेत. त्यामुळे डेटाबेसमध्ये तुम्ही काय करता, वेगवेगळे मॉडेल्स आहेत, तर ते कुठले कुठले मॉडेल्स आहेत आपल्याला आता बघूया. तर ते कुठले GIS टॅब्युलर डेटा कोणाकोणाला सपोर्ट करतात. Outside of GIS tabular data are commonly held and manipulated in relational database such as DBase, RBase, Axis, Oracle, SQL Server, Informix, or the other high-end relational database management system, that is RDBMS. मी एवढ्या सगळ्या मॉडेलला तो काय करतो, RDBMS च्या सपोर्ट करतो. The table in this database are often linked within an inter-tabular relationship, hence name is relational database. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, भरपूर टेबल्स आहेत, त्या टेबल एकत्र कनेक्ट करायचे आहेत आणि त्यातून डेटा तुम्हाला फेच करायचा आहे. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला काय आपण कॉलेज आपण देऊ शकतो. कॉलेज आपण देऊ शकतो म्हणजे तुम्हाला काय जनरल इन्फॉर्मेशन आहे, क्लास इन्फॉर्मेशन आहे, एक्झाम इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे. नंतर लायब्ररी इन्फॉर्मेशन आहे, हे सगळे फीज इन्फॉर्मेशन, हे सगळे टेबल्स आहेत. जेव्हा तुमचा फायनल रिझल्ट क्रिएट होतो तेव्हा सगळ्या टेबल मधून तुम्हाला डेटा काय करता, फेच करावा लागतो. म्हणजे तुमचे अटेंडन्स वगैरे सगळं चेक करून तुम्ही डेटा काय करावा लागतो, फेच करावा लागतो. ते फेच करून तुम्ही काय करता, ते एक रिपोर्ट क्रिएट करता आणि त्याच्यावर तुमचं काय फायनल डेटा काय करत असतो, क्रिएट होत असतो. तर हे सगळं रिलेशन मेंटेन करायचं आपण प्रायमरी की फॉरेन की वगैरे यूज करत असतो. आणि टेबलमध्ये अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर क्रिएट करून आपण RDBMS काय करत असतो, कन्सेप्ट क्रिएट करत असतो. सो दिस इज नोन एज अ रिलेशनल डेटा मॉडेल. रिलेशनल डेटा मॉडेल मध्ये क्युरी कशी फायर करायची. क्युरिंग द रिलेशनल डेटा, रिक्वेस्ट फॉर सिलेक्शन और सबसेट ऑफ टेबल इज नोन एज द क्युरी. हे तुम्हाला डेटा सिलेक्ट करायचा आहे किंवा काही सब टेबल्स आहेत. जसं आपण आता बघितलं की मला एखाद्याला एक्झाम हॉल तिकीट जनरेट करायचं आहे, तर त्यांनी लायब्ररी पूर्ण डेटा, लायब्ररीची पुस्तकं सबमिट केली की चेक करायचं, जर अटेंडन्स अबो 80 आहेत की चेक करायचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या टेबलमध्ये मला डेटा काय करायचा, फेच करायचा, क्युरीचा उपयोग करून. त्या ठिकाणी तुम्ही काय करता, क्युरिंग द रिलेशनल डेटाबेस या कन्सेप्टचा यूज करता. वी सिलेक्ट ऑल कॉलम्स, सिलेक्ट द नेम ऑफ कॉलम्स, वेअर क्लॉज, कंडिशन्स, अँड ऑर नॉट वगैरे. नंतर आपण असेंडिंग डिसेंडिंग काय करतो, आपण यूज करतो. तर अशा वेगवेगळ्या क्युरीज तुम्ही काय करता. रिलेशनल काय म्हणतात, वेगवेगळ्या टेबलमध्ये तुम्ही काय करता, वेगवेगळ्या डेटाबेस मध्ये वेगवेगळ्या टेबल तुम्ही डेटा काय करत असता, ऍक्सेस करत असता. म्हणून याला म्हटलंय क्युरिंग द रिलेशनल डेटाबेस म्हटलेलं आहे. हे सगळे काय झाले, डेटाबेस अनम्यूट करा, कोणाला तुम्ही विचारू शकता किंवा चॅट सुद्धा करू शकता. तर आणखीन काय शंका असेल तर विचारा. हे क्लिअर झालं, स्पेशल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक. आणि कोणाला काय शंका आहे.